तर हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू ग्रीन बीच ट्रॅव्हलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. डॉमिनरला झाले होती 20,000 किलोमीटर्स आणि त्याच्यानंतर त्याचा सर्व्हिसिंगचा टाईम आला होता. मोठी राईड करून बराच वेळ झाला सर्व्हिस नव्हती केली. तर आता मी गोरेगाव वेस्ट इथे आलो आहे. बाईक आपली कुठे गेली आहे सर्व्हिसला हे तुम्हाला मी पुढे दाखवतो. माझा मित्र आहे, त्यांनी मला थोडेसे सर्व्हिससाठी ही जागा रिकमेंड केली आणि खूप चांगली जागा आहे. बऱ्याच मोठ्या बाईक्स इथे, स्पोर्ट्स बाईक इथे रिपेअर केल्या जातात. तर ज्याला कोणाला आपल्या बाईक्स खूप चांगल्या प्रकारे रिपेअर करायचे आहेत किंवा चांगली सर्व्हिस घ्यायची आहे, तर तिथे पुढे जिथे मी आता जाणार आहे या गल्लीमध्ये पुढे तिथे ते शॉप आहे आणि तिथे गेल्यावरती मग लेट्स गो कशी आपली बाईक केलेली आहे रिपेअर ऑलरेडी आणि त्याचे फुटेज काय मी तुम्हाला इथे व्हिडिओमध्ये मी मेन्शन करतो थोडेसे. तर काय काय कामं केली आहेत गाडीची ती आपल्याला बघायला मिळतील इथे तुम्हाला. आणि माझा एक्सपिरियन्सचा बजाजच्या 3 सर्व्हिस नंतर तर खूप खराब होता, एकदम अतिशय बेकार होता. त्यांची सर्व्हिस एवढी काही खास नाही, एवढी प्रीमियम बाईक असून सुद्धा. तर मला एक थोडीशी प्रीमियम सर्व्हिसची गरज होती म्हणून मी इथे आलो. तर त्याचं काय नाव आहे आणि त्याचे ओनर्स आपल्याला कसे आपल्याला एक्सप्लेन करतात बाईकला काय काय कामं केलीत ते आपण पुढे पाहूया. चलो. तर पाहू शकता तुम्ही, हे आहे ते कैफिन्स कस्टम म्हणून शॉप आहे. इथे आपली डॉमिनर आतमध्ये आहे. तर चला पाहूया कसं दिसते आपली डॉमिनर आणि काय झालंय डॉमिनरचं. तर ही आपली ग्रीन बिस्ट आपलं मॅकॅनिकचं शॉप. तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मी आता कैफिन्स कस्टम्स गोरेगाव वेस्ट या शॉपमध्ये मी आलेलो आहे. शॉपचे ओनर आहेत आपल्या बरोबर. तर ते कॅथलिक असल्यामुळे ते तुम्हाला एक्सप्लेन करतील हिंदीमध्ये. आणि हा आहे त्यांचं पूर्ण एंटायर शॉप, जिथे बऱ्याचशा एक्सपेन्सिव्ह गाड्या तुम्ही म्हणू शकता ज्या रिपेअर होतात इथे. आणि मला माझ्या फ्रेंड थ्रू मिळालेले हे रेफरन्स आहे. जाणून घेऊया त्यांच्या आधी डॉमिनरमध्ये आपल्या 20,000 किलोमीटर नंतर काय काय चेंजेस केलेत सरांनी आणि कसं वाटते. मी तर गाडी रिसेंटली चालवली, काउंट केला, तर खूप छान झाली आहे गाडी. आणि बजाजचा एक्सपिरियन्स माझा जो होता तो लिटरली एकदम खराब होता. तर आफ्टर लॉंग राईड मी गाडीला ODP-पर्यंत घेऊन गेलो आहे डॉमिनर 400ला. तर ODP-ला जाऊन आल्याच्या नंतर परत छोट्या मोठ्या राईड झाल्या आपल्या. पण त्याच्यानंतर गाडीला थोडंसं असं वाटत होतं की 20,000 किलोमीटर्स नंतर खरंच गरज आहे त्याला सर्व्हिसची. गाडीमध्ये थोडे चेंजेस करायला पाहिजेत म्हणून मी यावेळेला थोडंसं टाइम पण स्पेंड केला, थोडंसं मनी पण स्पेंड केलंय. तर कॉस्टिंग आपण नंतर बघूया काय कॉस्टिंग आहे. त्यापूर्वी आपण कोणाशी मिळूया. हेलो सर, वेलकम टू ग्रीन बिस्ट. तो थोड़ा सा एक्सप्लेन कीजिए मेरे बाइक के बारे में, आपको कैसा लगा और इसके पहले आपके पास डोमिनर आ चुका है और कैसे आपने ये बाइक को डील किया उसके बाद. तो डोमिनर तो बहुत आया है मेरे पास. मैं ज़्यादा करके सुपर बाइक्स का ही काम करता हूँ, लेकिन डोमिनर अभी बहुत ज़्यादा बाइक्स है बॉम्बे में और बहुत जन को कंप्लेंट्स भी है चलने में, हैंडलिंग में, बहुत रफनेस में और वो सब में. तो ये जो बाइक का सर्विस किया है A to Z सर्विस है, सब इंक्लूडेड है. जैसा आपका व्हील बेरिंग्स हो गया, फिर कॉन्सेट बेरिंग हो गया है, फिर एयर फिल्टर. अभी आपके बाइक में BMC डाला है जो और अच्छा है, मतलब उसका एयर फ्लो इंक्रीज करता है और स्मूथ बनाता है गाड़ी को. फिर बेरिंग्स किया है, थ्रॉटल बॉडी, स्पार्क प्लग, इंजन ऑयल भी हम लोग ने एक जर्मन ऑयल यूज़ किया है ये टाइम, जो शेफर है. वो हाईली रिकमेंडेड है मेरे गैरेज से, क्योंकि मैं उस पर रिलाई करता हूँ. बहुत अच्छा ऑयल है और बहुत एफिशिएंट भी है. वो आप चलाएंगे थोड़ा तो आपको समझ में आएगा कि फील में बहुत फ़र्क आ गया है. गियर्स भी स्मूथ होगा, सब होगा.
तो फीडबैक अभी आपको देना है जाने के बाद, चलाने के बाद, कि कैसा है क्या है नहीं है. राईट. थँक्यू सो मच. सो आता आपली गाडी बाहेर उभी आहे आणि आता इथून आपण जाणार लोअर परेलला गाडी घेऊन माझ्या घरी. तर पुढची राईड असणार आहे आपली करायची शॉर्ट राईड कुठेतरी आपण करू, तेव्हा एक्सपिरियन्स आपल्याला गाडीचा कळेलच. आणि जे कोणी बायकर्स ज्यांना आपल्या गाडी सर्व्हिस करायचे आहेत त्यांना मी हे शॉप नक्की रिकमेंड करेल. तुम्ही या आणि आपली बाईक व्यवस्थितरित्या प्रोफेशनली इथे रिपेअर होते गाडी. तर नक्की या, व्हिजिट करा कैफिन्स कस्टम बायकर्स. थँक्यू सर. सो मी या शॉपचं ॲड्रेस आणि कॉन्टॅक्ट नंबर सरांचे डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करतो. तुम्हाला जर काही गरज लागली तर नक्की त्याला रिफर करा. अँड सी यू इन अनदर ब्लॉग. तोपर्यंत बघत राहा ग्रीन बीच ट्रॅव्हलवरती. थँक्यू.